अरे मोहन थांब, आज कुठे चाललंयस? अरे गाडी पार्क करतो, घरी चाललोय. अरे गाडी इकडेच पार्क कर. का? बघ आपल्याकडे गरबा आहे. अरे वा, गरबा आहे. बर बर. हे बघ हा बोर्ड वाच. अरे शोभा वहिनीने जबरदस्त तयारी केली आहे. यावेळेस तुला पण गरबा खेळायचा आहे. मला गरबा खेळता येत नाही. अरे रोज वहिनींच्या तालावर नाचतोस ना, हो, मग आज गरबा पण येईल खेळायला. ते तालावर नाचलं. अरे जमेल जमेल. चल चल चला चला आपण पण तयारीला लागूया. चल चल. म्हणे तिकडे बघ, म्हणे तिकडे बघ. चल आज मोका आहे. चल चल जाऊया. चल ऐक. मोहन साहेब इकडे कुठे गेले? वेंदळाचे तू स्वतःच घर विसरला असेल. हो ना, एवढं कसं डोकं चालत नाही यांचं. हे गप. दाराला कुलूप. अंजली असती तर पैसे देऊन टाकले असतं, म्हणजे टेन्शन तरी गेलं असतं. घरी गेलो आणि शोभाने पाहिले तर उगाच काय करू. काय हो, कान फाट फोडे ना. चल काय हो, इथे काय करताय? घरचा रस्ता विसरलात की काय? नाही. हा, अंजलीचे पैसे द्यायला आला होता. हा बोला ना. किसे चेक. नाही शोभा, नाहीये तिथे पैसे, नाहीये तिथे. नाही आहेत पैसे. नाही पण ते जाऊ दे. मी ना गरब्याची मस्त तयारी केली. दाखवते तुम्हाला. चला. अहो ऐक 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 चला ना. ऐक. दाखवते लवकर. हॅलो हॅलो. मालक मला माहिती सोबतही घेतली असते. तुम्हाला जेव्हा अंजली ताईंना द्यायचेत ना, मला सांगा. तुमच्या खिशात आपोआप येतील. थँक्यू भानू. मी का घाबरलो. हे बघ ड्रेस भाड्याने आणलेत. मस्त आहेत ना. बाबा तुझा माझा. हा शोभा कसा दिसेल मला हा ड्रेस ना? छान दिसे. हा ड्रेस घालायचा आणि माझ्यावर गरबा खेळायचा. बेस्ट कपलचं प्राइज आपल्याला मिळालं पाहिजे. हा मला तर काम आवडलं. कसं दिसेल छान. मी काय म्हणतो शोभा, ऐक ना शोभा, मला ना ते दांडिया खेळता येत नाही. तू इथं काय करते? ते अगं भानुमती, आम्ही तुला शोधत होतो ना. मला आई ही शांता काय करते चाळीत? अगं शोभे, ती माझ्या घरी आली होती. माझे पाय धरले, माफी मागायला लागली, गयावया करायला लागली. तरी पण मी माफ केलं नाही. हा तिला म्हटलं तुला माफी मागायची ना, मग मास्टरड्या, शोभा, भानुमती यांची तू माफी माग. काय दादा मला माफ करा. पाय सोडावं असं काय? नाही, जोपर्यंत तुम्ही मला म्हणत नाही ना की तुला मदत केली, तुला माफ केलं, तोपर्यंत मी पाय नाही सोडणार. शांत उठ. उठ. चल बाहेर चल आधी. बाहेर. अरे काय म्हणाली होतीस? नाही नाही शोभाताई नाही. तुमच्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. आता कशाला आलीस? माझ्या नवऱ्यावर आळ घेतलास? ही भानू चेटूक करते असं म्हणालीस? आता आणखीन काय नवीन डाव आहे? मग काय?
नक्की काय ते डोक्यात शिस्त हिच्या? नाही 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 शोभताई नाही. मी खरंच सगळ्यांची मनापासून माफी मागते. म्हणजे मी जे काही वागले ना त्याच्यासाठी मला खरंच माफ करा. ठीक आहे, पण हिला भानूची माफी मागायला सांग. हो हो. भानुताई मी चुकले, मला माफ कर. मी पुन्हा कधी तुझ्या वाट्याला जाणार नाही. मी पुन्हा कधी असं करणारच नाही. मला माफ कर ना. ताई ती खोटं बोलतेय. अहो नाही, मी खरंच सांगते, मी खरं बोलते. अहो मी माझ्या युनियनची शपथ घेऊन सांगते, मी पुन्हा लबाडी नाही करणार. मी सगळी कामं करेन, तू सांगशील ते करेन. नाही, मला तुझ्यावर विश्वासच नाही. शोभाताई मला वाचवा. तुम्ही सांगाल ते काम मी फुकटात करून द्यायला तयार आहे, पण मला वाचवा. मी रस्त्यावर येईन, मला वाच. भानू कर माफ. तू तरी किती घरची कामं करशील? आता मालकान आणि ताईनं कसं समजवू? हा सगळा शांताचा डाव आहे. भानू कसला विचार करते? कर माफ. हा हो, माफ करून टाका ना. ठीक आहे, माफ केलं. थँक्यू भानुताई. मी आता बाकीच्यांकडे काम करायची ना. वय येते. बरं चला, तर सगळेजण तयार व्हा बरं का. 8 वाजता गरबा सुरू होणार आहे. मी पण साडी बदलते. चला चला, आपण पण तयारीला लागूया. आजच्या आपल्या स्पर्धेचे आपले जज आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडकी आजी. ऐका ना, चला आता सुरुवात करूया ना नुसताच दूर. हा अरे पण शोभा वहिनी आणि मोहन कुठे आल्यात अजून? आणि भानू पण आली नाहीये रे. अरे यार, हे मोन्याचं ना नेहमीच आहे. आता कुठं राहिलं यो? हे बघा, आपले सगळ्यांचे लाडके शोभा काकू आणि मोहन काका पदार्पण करत आहेत. या 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 या, टाळ्यामध्ये स्वागत करूया. मोहन दादा मग कसे दिसतात? अगं बुजगावनं पण बरं दिसते याच्यापेक्षा. छान दिसते. मिळाली पार्टनर. तर आता सगळे आलेले आहेत, आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. माझ्याशिवाय कशी काय सुरुवात रे? ही शांता कशाला आली आता इथे? असं काय बघता माझ्याकडे? ते मोहन साहेबांनी आणि भानूने मला माफ केलंय म्हणून. हो हो, म्हणजे तिने माफी मागितली आणि आम्ही तिला माफ केलंय. हो, खरंच केलंय. सगळ्यांनीच माफ करा तिला. आता जाऊ द्या. आता तरी करायची का सुरुवात? तर पहिली स्पर्धा होईल बेस्ट डान्सरची. बघूया आपल्या पाठारे चाळीतला कोण ठरतोय बेस्ट डान्सर. अंजली, मी पैसे देतो. नंतर द्या, नंतर द्या. आईने तो आई नजर के अनजाने एक जहां से लाई, मैं तो लाई बहारों के अफसाने भी वहां से. ना मुझे छूना, ना दूर ही रहना, परी हूँ मैं. आए कोई मेरी पनाहों में ले जाए ये नजारे.
छूना ना दूर ही रहना, परी हूँ मैं, परी हूँ मैं, मुझे ना छूना, परी हूँ मैं। अब चल आजा रे थर 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 थर, हाँ कांपे थर थर, हाँ डर डर जी से डर अब नाना। बागों में बोला बोला रे बोला, मोर बदला रे दिल का भूगोल। नगाड़े संग ढोल बाजे हाय हाय धम धम हाय। नगाड़े संग ढोल बाजे हाय 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 धम धाय। हे धिन कड़ाक आजा उड़ के सराट, पैरों से बीड़ी जरा खोल। नगाड़े संग ढोल बाजे हाय हाय धम धम हाय। नगाड़े संग ढोल बाजे हाय 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 धम धाय। तर आपला पहिला राऊंड झालेला आहे. आता परीक्षकांनी आपला निकाल सांगावा. प्रत्येकाच्या मनात धाकधूक धाकधूक धाकधूक. बक्षीस कोणाला मिळणार, कोण जिंकणार ही स्पर्धा? ओळखा पाहू सर्वोत्कृष्ट डान्सर या वर्षीची भानू. कमॉन भानू. अगं जा 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 जा. आता आपला दुसरा राऊंड म्हणजेच बेस्ट कपल राऊंड. सोन्या नीट नाच, माझी इज्जत तुझ्या हातात आहे आता, कळलं? मला नाचता येतं शोभा, माहितीये तुला मला नाचता येत. अरे शिकवले ना थोडं थोडं. हे बघ माझ्याकडे बघ आणि मग नाच, कळलं? अगं पण आता म्युझिक. अरे असं नाही रे, हे बघ नीट खेळ ना. पतंग देखो उड़ी उड़ी जाए, कहने को तो खेल है ये तेरा मेरा साझा, पर मेरा दिल है पतंग और तेरी नजर मांझा. मांझे से लिपटी ये पतंग जुड़ी जुड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए. दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए. दो दिल उड़े ऊंचे आसमानों में जुड़े. दो दिल उड़े ऊंचे आसमानों में जुड़े. मुझे कब था पता इसका, तेरे प्रेम का एक तारा मन में यूं पल पल बाजेगा. मुझे कब थी खबर इसकी, मेरे मन के सिंहासन पर तू सदा को यूं विराजेगा. कोई भी कठिनाई हो या कोई हो मजबूरी, तेरी मेरी एक भी पल होवे नहीं दूरी. माझे से लिपटी ये पतंग जुड़ी जुड़ी जाए. अरे वा मोहन, अरे काय झालंय तुला? कोण आहे?
या वर्षीची सर्वोत्कृष्ट जोडी आहे म्हणजे वाटलं नव्हतं पण मोहन आणि शोभा. आपण चला चला. आय ग खूप पाय दुखतात रे मोन्या. हो उद्यापर्यंत वाटेल बरं, नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊया. मोन्या काय काय पण तू काय नाचलायस रे. अरे तुझी साथ देता देता ना माझे पाय दुखायला लागले. पण काय रे घरी तर मला जमत नाही असं म्हणत होतास आणि खाली तुझ्या कोण अंगात शिरलं कोण जाणे. काय नाचलायस तू वा. आज पहिल्यांदा ना मला तुझा अभिमान वाटला. ते घ्या हळदीचं दूध. मोन्या तू पण माझ्यावर नाचलास, मग तुझे कसे पाय नाही दुखले. अंजे वा 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 शुभेच्छा द्यायला आलीस. ये थँक्यू. हा शुभेच्छा द्यायला नाही आले, माझ्या मामाचे पैसे घ्यायला आले. कसले पैसे. मला मोहन दादांनी सगळं सांगितलंय, माझ्या मामांचे पैसे हवेत मला. मग तुझ्या मोहन दादांनी हे नाही का सांगितलं की पैसे मिळणार नाहीत. तिकीट तुझ्या मामाचं होतं, पण आमच्या ह्यांचं नशीब चांगलं ना म्हणून लागली तिकीट. नाहीतर तुझ्या मामाचं कसलं नशीब. माझ्या मामांवर जायचं काही काम नाही. हा चोर कुठले. एक तर पॅन्ट चोरली, मग ते तिकीटही चोरलं आणि मग बक्षीसही चोरलं. सगळ्यांना बाहेर जाऊन सांगते तुम्ही काय केलंय ते. हा म्हणजे तू अशी ऐकणार. मी बघतो. चांगली सुनावती ना मोन्या. एक तर पॅन्ट चोरली, त्यानंतर पैसे पडले अंजली चिडून जाऊ नको. मला तुझे पैसे द्यायचे होते, पण ही गरबा सुरू झाला ना म्हणून पैसे देणं लांबलं थोडस. मी संध्याकाळी आल्यानंतर वरती येऊन बघितलं, पण तुमच्या दाराला कुलूप होतं, त्यामुळे पैसे नाही देत आले. मला पैसे द्यायचे हे पैसे हे पैसे खरंच पैसे द्यायचे दादा. आलास ना पैसे देऊन. सांगितलं होतं नको देऊस म्हणून. अगं पण तिकीट लॉटरीचं त्यांचं आहे, म्हणजे पैसे त्यांचेच आहेत ना. या माणसाला कळत कसं नाही. आता एवढं कौतुक केलं चांगलं, सगळ्यावर पाणी फिरवलंस. अक्कल म्हणून देवाने दिली नाही तुला मोहन्या. शोभा काय केलं तुम्ही. किती बोलत होते तुम्हाला, म्हणून मी आहे केलं. अहो कारण ती बायको आहे ना माझी. संसार माझ्या एकट्याचा किंवा तिच्या एकटीचा नाहीये, आमच्या दोघांचाही आहे. त्यामुळे कधीतरी कोणाला तरी ढील द्यावी लागते, कोणाला तरी नमतं घ्यावं लागतं. मी माझं स्थान काय तुमच्या आयुष्यात. अहो तुम्ही तर माझ्या बेस्ट फ्रेंड आहात, माझी एकमेव मैत्रीण. पण तरी मी हे नाही ना विसरू शकत की तुम्ही परी आहात. म्हणजे तुम्ही मला आपलं मानता हा तुमचा मोठेपणा, पण मी तुम्हाला आपलं मानावं इतकी माझी योग्यताच नाहीये. शोभाचं तसं नाही, मी कसाही असलो तरी मी तिचा नवरा आहे. मी नवरा बायको होता, मला 7 जन्म एकमेकांच्या बरोबर काढायचे. माणसांचं नातं नाही कळणार तुम्हाला, माणसांचं मनही नाही कळणार. हो ते कळत नाही तुला कशाला दिलेस पैसे. कळत नाही तुला. शोभा ऐक माझं, मी